रात्रीचा अंधार, शांत रस्ता आणि अचानक एक आदेश. ताबडतोब कारवाई करा. पण हा आदेश देतो कोण? PSI, API की PI? वर्दी एकसारखी, पण अधिकार वेगळे आणि जबाबदारी त्याहून मोठी. आज आपण समजून घेणार आहोत PSI, API आणि PI मधला खरा फरक. सुरुवात होते PSI पासून. पोलीस सब इन्स्पेक्टर. तो असतो मैदानातला पहिला अधिकारी. FIR नोंदवणं, घटनास्थळी पोहोचणं, प्राथमिक तपास आणि आरोपींची चौकशी. PSI म्हणजे कायदा प्रत्यक्ष जमिनीवर उतरवणारा अधिकारी. तो आदेश पाळतो, पण निर्णयही घेतो. आणि चूक झाली तर पहिला दोष त्याच्यावरच येतो. PSIच्या वर असतो API, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. तो फक्त तपास करत नाही, तो तपासाला दिशा देतो. PSIच्या कामावर लक्ष, महत्त्वाच्या केसेसचा आढावा आणि संवेदनशील प्रकरणांमध्ये थेट हस्तक्षेप. API म्हणजे मैदान आणि नियंत्रण यांच्यामधली कडी. तो कमी बोलतो, पण जे बोलतो ते अंतिम असतं. आणि सगळ्यात वर PI, पोलीस इन्स्पेक्टर. पोलीस स्टेशनचा कणा. त्याच्या सहीशिवाय केस पुढे जात नाही. तपासाची जबाबदारी, कायद्याची अंमलबजावणी आणि राजकीय सामाजिक दबाव. PI म्हणजे कायदा आणि व्यवस्था यांच्यातला नाजूक तोल. एक चुकीचा निर्णय संपूर्ण शहर हादरवू शकतो. PSI काम करतो, API नियंत्रित करतो, PI निर्णय घेतो. 3 पदं, पण ध्येय एकच: कायदा टिकवणं. वर्दी बदलते, स्टार्स वाढतात, पण जबाबदारी कधीच कमी होत नाही. PSI, API, PI हा फरक पदांचा नाही, तो आहे जबाबदारीचा, विश्वासाचा आणि कायद्याचा. कारण भारतात वर्दीपेक्षा मोठा कायदा आहे.